श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मी व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. लक्ष्मी देवीने पद्य पुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील. तर आता आपण कथेला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवी नमः. मान लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाची अधिष्ठाती, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी 8 ताट नगर होते. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रशवा. तो दयाळू, शूर व प्रदादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवित होता, आनंद देत होता. राजाच्या स्त्रीचं नाव सूर्यचंद्रिका होतं. नाव चांगले पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडणं होई. भांडणात वैतागली, रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून तिथं तिला दिसली सुवासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मीचे व्रत. ते तिने पाहिले. त्याचबरोबर तिनेही व्रत केले. दुःख विसरली, दारिद्र्य गेले, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला. पण भाग्य उजळलं. भद्रशवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वाने ती फुगली. गरिबांना विसरली. तोऱ्या ताट्यात फुगली. दासीवर रागावली. काय झाले? देवीच्याही मनात आले. राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण घ्यावी, ओळखते की नाही हे बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही कौतुक करी, तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं शांबाला. एके दिवशी काय झाले? देवीने म्हातारीचे रूप घेतले. फाटकं वस्त्र नेसली. माती मळवट फासला. हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. तिने आरोळी दिली. अरे, आहे का घरात कोणी? कोणी घास देईल का? दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिने विचारले, कोण गो तू? आलीस कुठून? काय काम काढलं आहे? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला हवं काय? मधून मधून खोकला हळू आवाजात म्हातारी सांगू लागली. माझं नाव कमला. द्वारकेहून आले ग. राणीला भेटायचंय. कुठे आहे ग राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. सख्यांची गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील. तुला ग त्या कशा भेटणार? काय तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, ऊन बिन बोलतील. त्यांच्या सख्याही तुला असतील. तू जरा अडोशाला बैस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना. म्हातारी रागवली, मनोमनी संतापली. तुझी राणी पैशाला भाळली, माणुसकी विसरली, दारिद्र्य नेली. आज झाली राणी पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना. मीच तिला व्रत सांगितले देवीचे. आज ते तिने केले पण राणी पदावर बसली. देवीला आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा, पैशाची धुंदी आली. गोरगरिबांची पर्वा नाही. थोड्या मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी. म्हातारी गरिबांना भिकारीन. तिला कोण विचारतंय? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हा तिचे डोळे उघडते. जाते मी. दासी घाबरली. तिने म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाले, ते व्रत मला सांगाल? मी ते नेमानं करीन. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली, काठी टेकीत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली, आजी रागू नका. चुकली माझी आई. तिच्या वतीने मला क्षमा करा. कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या. पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीला क्षणभर त्या मुलीकडे पाहिले आणि तिला लक्ष्मी व्रताचा वासा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून दाराशी येते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए थेडे, कशाला ग आलीस? जा इथून. उठ म्हणते ना. जातेस की नाही? दुसरं घर नाही दिसलं तुला? म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले. कपाळावर आठ्या पसरवल्या. ती तडक घराबाहेरून पडली. दासीने लक्ष्मी व्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासी पण गेले. संसार सुखाचा झाला. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबालेने लक्ष्मी व्रतास सुरुवात केली. सगळे नियमधर्म पाळले. 4 गुरुवारी तिने लक्ष्मी व्रत केले. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झाले. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर
त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला. राजयोगातील श्यामबाईला राजयोग मिळाले. हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव. सुखा समाधान संसार चालू होता. ब्रदर्शवा व सूर्यचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. ब्रदर्शवाचे राज्य लुबाडले. सूर्यचंद्रिकेचे राणीपद गेले. ब्रदर्शवाला वाईट वाटले. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणीने कष्टाने दिवस काढले होते. ब्रदर्शवाला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीने ब्रदर्शवाला पाहिले. घाईघाईने ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितले, मालाधरने माणसं पाठवली, रथ पाठवले, सासऱ्यांना घरी आणले, सन्मानाने नेवी बसरे व कंठीहार दिले. श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटले आता परत जावं. जावयाला तसं त्याने सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदाने घाईने तिने झाकण काढले. आत बघते तर काय, तिला कोळसे दिसले. सूर्यचंद्रिकेने कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठलाग करीत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरले होते. काळजीचा गंगा भडकत होता. सूर्यचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सूर्यचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोहोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिने राणीच्या आईला ओळखले. घाईने ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली. नदी किनारी बसली. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कोणीतरी पाठवा. आल्याने सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितले. आई रथात बसून महालात आली. आईला बघतात श्यामबालेने आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झाले. तोंडून शब्द फुटेना. आईने स्नान केलं. मुलीने तिला पैठणी दिली. सोन्या मोत्यांचे दागिने दिले. आईचे रूप अधिकच फुलले. दुपारची वेळ झाली. श्यामबालेने भक्तिभावनेने लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूप दीपांचा वास दरवळला. श्यामबालेला कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिने आईला जेवायला बोलवलं. सूर्यचंद्रिका पाटावरून बसली, पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्या सोबत उपवासच करीन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवारी व्रत केले. ते आईने पाहिले. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावनाने प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. श्यामबाला सोबत गेली. 4 दिवसांनी श्यामबाला निघाली. मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते. मालाधराने विचारले, माहेरून काय आणलंस? श्यामबालेने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविले. मालाधराने उत्सुकतेने झाकण काढले. त्यात त्याला काय दिसले? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथे मिळत नाही का मीठ? मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होते. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. आज श्यामबाईच्या सांगण्यातील खोच राजाने हेरले. तो विचारात गुंतला. श्यामबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाने चव येते ती मिठानेच. मीठ नसलेले पदार्थ आणणे. ज्याचे मीठ खावे त्याच्याशी इमानी असावे. त्याचे रक्षण करावे. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालाधर राजा निश्चयाने उठला. त्याने आपले सेवक सासरेकडे पाठविले. त्यांना बोलून घेतले. ब्रदर्शवाला काय झाले कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. ब्रदर्शवाने अनुमती दिली. मालाधराने मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवले. सेनापती आले. त्यांनी मालाधराला वंदन केले. आज्ञा करावी महाराज. ते म्हणाले, ब्रदर्शवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा आली तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधराने सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळले होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरला होता. शेवटी मालाधराच्या सैन्याने शत्रूचा फाडसा पाडला. अपूर्व विजय मिळविला. ब्रदर्शवाचं राज्य पुन्हा मिळवले.
मालाधराला व श्यामबाईला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला, अफाट संपत्ती मिळवली. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालाधराने बदोशास सूर्यचंद्रिका राणीस घेऊन यायस बोलवले. ती आल्यावर घरात आनंदाचा उद्यान आलं होतं. होता गुरुवार. श्यामबाईने लक्ष्मी व्रताची पूजा केली. आरती झाली. धूप दीपांचा सुगंध दरवळला. तिने व तिच्या आईने उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपक्वान्नाचे जेवण केले. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस, मंगल मुहूर्ताचा दिवस. मालाधराने प्रदोषाचं राज्य त्याच्या स्वाधीन केले. त्याने या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूर्यचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. ही अजन्म पाळला. घरची परिस्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशी 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावे. त्यांचे घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी.